वसई पूर्वेकडे एका खदानीत डंपर पडलेला आहे आणि या डंपरमध्ये असलेला ड्रायव्हर आणि 10 वर्षाचा मुलगा यांचा मृत्यू झालेला आहे। या खदानीमध्ये उभा आहे मी आणि वसई पूर्वेच्या नवजीवन परिसरात उभा आहे आणि जवळपास 150 ते 200 फूट हा डंपर जो आहे वरून खाली पडला आणि त्या डंपरचा अक्षरशः चक्काचूर झाला। ज्यावेळी हा डंपर पडला त्यावेळी त्याच्यामध्ये एक 23 वर्षाचा चालक आणि 10 वर्षाचा मुलगा होता। वर जो आपण पाहिलं तर तिकडून हा रस्ता आहे आणि रिव्हर्स मारताना किंवा गाडी चालवत असताना हा डंपर जो आहे की वरून खाली पडला आणि ही दुर्घटना घडलेली आहे। सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे रस्ता देखील भुसभुशीत झालेला आहे। रस्त्याचा अंदाज ह्या ड्रायव्हरला आला नसावा म्हणून अशा प्रकारची घटना घडली असेल असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। आणि हा ड्रायव्हर आहे 23 वर्षाचा समद शेख आणि 13 वर्षाचा मुलगा आहे नरेश पवार यांचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ही खदान बंद असल्याचं सांगण्यात येतं, फक्त ही खदान कागदोपत्री बंद आहे, परंतु इकडे प्रत्यक्षात जर पाहिलं तर ब्लास्टिंगच्या वायर्स देखील आहेत। खाली जर रस्त्यावर पाहिलं तर टायरचे निशाण देखील आहेत। म्हणजे ही खदान पूर्णपणे बंद आहे असं सांगता येणार नाही। तर ह्या उजव्या साईडला पाहिलं तर इकडे दगड देखील आता एक काल परवा काढलेले आहेत। अशा प्रकारची खदान चालू असताना केवळ कागदोपत्री खदान बंद दाखवली जाते आणि खुलेआम अशा प्रकारच्या खदानी सुरू आहेत। 2 जणांचा जीव गेल्यानंतर देखील प्रशासनाला जाग येणार का हा गोष्ट विचार करायला लावणार आहे। कारण या खदानीवर देखरेख ठेवणं वसईचे तहसीलदार, तलाठी, प्रांत अधिकारी आणि कलेक्टर यांची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। परंतु तहसीलदारांचं म्हणणं असं आहे की या संपूर्ण प्रकरणात आमची जबाबदारी नसते, खदानीला परवानगी देणे, त्यांच्यावर कारवाई करणे जे आहे की हे जिल्हाधिकाऱ्यांचं काम आहे। तर दुसरीकडे ही घटना झाल्यानंतर आहे की पेल्हार पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेली आहे, परंतु केवळ ADR म्हणजे अपघाती मृत्यूची नोंद झालेली आहे। वास्तविक पाहता ज्या खदाना मालकाची ही खदान आहे त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे। जर ही खदान बंद असेल, जर सरकार सांगते ही खदान बंद आहे, तर बंद खदानचे देखील नियम आहेत की त्याला पूर्णपणे फिनिशिंग केलं पाहिजे, त्याची सुरक्षा रक्षा ठेवली पाहिजे, तिथे CCTV लावला पाहिजे, हे नियम देखील आहेत। परंतु असं असताना देखील अशा कुठल्याही प्रकारचे नियम इथे पाळले जात नाही। आपण बघितलं अशा प्रकारचे डंपर जे आहे वरून जातात आणि रस्ता माती भुसभुशीत झाल्यामुळे अशा प्रकारचे अपघात होत असतात। परंतु या वसई विरार परिसरात अशा अनेक बेकायदेशीर खदानी आहेत, त्यावर प्रशासनाचं कुठल्याच प्रकारचा अंकुश नाही। आता ह्या दोघांचे जीव गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना जाग येईल की नाही हे पाहावं लागणार आहे। म्हणजे मृत्यू इतका स्वस्त झाला आहे का? जर इकडे कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही, जर खदान बंद आहे तर इकडे का फेन्सिंग केलं जात नाही? जर खदान बंद आहे तर मग ही रात्रीच्या अंधारात इथे पाणी कोण घेऊन जातं किंवा या खदानमध्ये दगडी कोण काढतं यावर कोण लक्ष ठेवणार? आणि पोलीस फक्त केवळ ADRचा गुन्हा म्हणजे अपघाती मृत्यूची नोंद करतात, म्हणजे ही गोष्ट फार लाजिरवाणी आहे। मेलेल्या माणसाला न्याय कसा मिळणार आता हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। या प्रसंगी आम्ही इकडच्या स्थानिक नागरिकांशी चर्चा केली, त्यांचं काय म्हणणं आपण ऐकूयात। भूषण नाईक, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे। ठीक आहे, मला वाटतं ह्या खदानीच्या अख्ख्या परमिशन संपलेल्या आहेत तरी बेकायदेशीर चालवत आहेत हे खदानी। ठीक आहे, ह्याच्यावरती पहिली चौकशी झाली पाहिजे। ठीक आहे, ही दुर्घटना आता घडलेली आहे, ठीक आहे, ही परत दुर्घटना घडू नये आणि कोणाचा मृत्यू जाऊ नये ह्याच्यावरती। वरून गाडी जात होती, जाता जाता मला वाटतं डिसबॅलन्स झाला गाडीचा आणि गाडी खाली आलेली आहे आणि ड्रायव्हर पण मेला आहे, ड्रायव्हर ऑन द स्पॉट मेला। त्याच्यानंतर त्याच्यात एक बारका पोरगा होता 13 वर्षाच्या लगभग, ठीक आहे, तो हॉस्पिटलमध्ये रात्री 9च्या दरम्यान मेला आहे, मृत्यू झाला त्याचा। असा ही खदान नेमकी चालू आहे की बंद आहे? खदान चालू वाटायला लागलेली आहे, कशाला की ब्लास्टिंगच्या वायरी वगैरे दिसतात ते समोर बघू शकता तुम्ही। ठीक आहे, त्या हिशोबाने ब्लास्टिंगच्या वायरीच्या हिशोबात खदान चालू आहे। असे किती इकडे खदानी आहे चालू आहे? खदानी आता इकडे आहे, आतल्या बाजूला ते खेरपाडच्या पाठच्या बाजूला आहे। ठीक आहे, पेलारमध्येच बघायला गेलं तर परत आता पेलारमध्ये पैशाचा पाडा वगैरे आहे, पेलारमध्ये ती एक खदान चालू आहे। ठीक आहे, मी मध्ये अर्ज पण दिलेला आहे सर्व खदानींचा, तहसीलदारांना भेटलेलं सुद्धा। तहसीलदार बोलले माझ्या ह्याच्यात येत नाही, तुम्ही प्रांतांना भेटा। प्रांत बोलतात कलेक्टरना नाही करा, कोण आपल्या अंगावर घ्यायला तयार नाही। आता याचा जिम्मेदार कोण तुम्ही म्हणे? सर्वांची चौकशी झाली पाहिजे, तहसीलदार असू, प्रांत असू या कलेक्टर असू, सर्वांची ह्याच्यात चौकशी झाली पाहिजे। चौकशी झाल्यानंतर जे ह्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी।